श्री स्वामी समर्थ. तर रात्री बेळगाववरून मी 11 वाजता बसली होती ट्रॅव्हल्समध्ये. त्यानंतर मी पुण्यामध्ये सकाळी पहाटे 6 वाजता येऊन पोचली आणि घरी आल्यानंतर मी असं चहा वगैरे बनवून घेतला आणि चहा वगैरे पिऊन घेतला. आणि इतकं वैताग झालेला मला, कारण 3 तारखेपासून माझी धावपळ प्रवास भरपूर चालू होता 4 दिवस. त्यानंतर माहेरून आणलेलं मी सगळं काढून घेतलं. चिकू होतं, फणस, घेवडा आणि धुतलेल्या तांदळाचं पीठ पण होतं. आणि सासरहून येताना मी आणलं होतं चिवडा, चकली, कारण त्या दिवशी बनवलं होतं ते घेऊन आली होती, थोडं थोडं उरलेलं. आणि त्यानंतर मिस्टरांच्या आत्याबाईनं पंढरपूरला गेली होती, तर हे घेऊन आली होती. छान होतं दिसायला पण. त्यानंतर मी सगळं आवरून मी कपडे वगैरे धुतले होते. काही कपडे सुकले होते म्हणून मी इथं घडी वगैरे मारून घेतले, कारण अजून भरपूर होते माझे कपडे, काही सुकले नव्हते. त्यासाठी मला इथं जे आहेत ते सुकलेले ते मी असे घडी मारून घेतले. त्यानंतर रात्रीचं जेवण मी असं काही बनवलं होतं. तर ही पनीरची भाजी बाजूची दीदी राहते तिनं दिली होती, आणि डाळ तडका आणि फणसाची भाजी वगैरे असं भात भाकरी बनवली होती. तर बघू शकता. आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि इथं जेवण वगैरे करून मी झोपून गेले. तर इथपर्यंत व्हिडिओ बघत आला तर एक लाईकचं बटन दाबून प्लीज सपोर्ट करा.